मित्रांनो, नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये त्या निवडणुकांच्या रिझल्टचं, निकालाचं विश्लेषण अनेक पद्धतीने केलं गेलं. त्यापैकीच एक विश्लेषण असं करता येतं, ते म्हणजे अवलोकशाहीकरण, डी डेमोक्रेटायझेशन विरुद्ध पुनर्लोकशाहीकरण, रिडेमोक्रेटायझेशन. बघा, लक्षात घ्या, डी डेमोक्रेटायझेशन आणि रिडेमोक्रेटायझेशन. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. खरं तर ती जुनी सुद्धा आहे. मग सर्वात मोठी असणारी ही लोकशाही, या लोकशाहीमध्ये आपण पहिला शब्द काय वापरलाय? अवलोकशाहीकरण म्हणजे काय? डी डेमोक्रेटायझेशन म्हणजे काय? तर इथे याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये जी काही लोकशाही मूल्य आहेत, लोकशाही परंपरा आहेत, लोकशाही प्रक्रिया आहेत आणि लोकशाही टिकवणाऱ्या ज्या संस्था आहेत, या सगळ्या हळूहळू हळूहळू कमकुवत होत चालल्या होत्या. या कमकुवत होत चालल्या होत्या. मग ते निवडणूक आयोग असेल, तिथपासून ते सीबीआय किंवा पोलीस यंत्रणा असेल, किंवा इतर प्रकारचे वित्त आयोग किंवा जे नीती आयोग आहेत ते सुद्धा, म्हणजे ह्या सगळ्या संस्था कमकुवत होत चालल्या होत्या. लोकशाहीच्या प्रक्रिया या कुठेतरी कमकुवत होत चालल्या होत्या. संसद व संसदेसारख्या ज्या विधिमंडळ आहेत, त्यांचं महत्व कमी होत चाललं होतं. त्याच्या बाहेरच महत्वाचे निर्णय घेतले जात होते. व त्याचबरोबर भारताच्या लोकशाहीचा मूळ पाया आणखी एक आहे, तो म्हणजे संघराज्यवाद. या संघराज्यवादामध्ये केंद्राला जेवढं महत्व असतं, तेवढंच राज्य सरकारांना पण महत्व असतं. पण या 10 वर्षामध्ये राज्य सरकारांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया जवळपास थांबलेली होती. आणि त्यामुळे काय म्हणतोय आपण, की लोकशाहीची जे मूलभूत वैशिष्ट्य आहेत, एक संस्था, त्या संस्था ज्या महत्वाची भूमिका निभावतात, त्यांचं महत्व कमी होत चाललं होतं. दुसरं, एका बाजूला या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत निवडणुकीच्या वगैरे सारख्या, त्याचबरोबर ज्या संसद आहे, विधिमंडळ आहे, ज्यामध्ये एक महत्वाची प्रक्रिया पार पाडली जाते चर्चेची, आणि त्यातून कायदे निर्मिती होते, तर ती सुद्धा कुठेतरी दूर होत होती. त्याच्याकडे महत्व कमी झालं होतं. या सगळ्या बाबींना मिळून काय म्हणतात? अवलोकशाहीकरण. म्हणजे लोकशाहीकरण, लोकशाही ही बाब, ही प्रक्रिया, हे महत्व किंवा हा घटक हा कमी महत्वाचा होत चालला होता. आणि जेव्हा लोकशाही कमी होत जाते, तेव्हा याचा अर्थ काय आहे? एका व्यक्तीची किंवा काही व्यक्तींचीच सत्ता अधिक महत्वपूर्ण बनत चाललेली होती. हे मागच्या 10 वर्षांच्या ज्या केंद्र सरकारच्या ज्या काही एकूण वर्तन आहे किंवा त्याचे जे निर्णय आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे पाहायला मिळतं. मग याला म्हणतात अवलोकशाहीकरण. आणि या निकालाने मात्र काय केलंय? पुन्हा एकदा काही मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता जी एकवटलेली होती, आता सत्ता त्याच लोकांच्या हातात आहे, परंतु त्यांना एक संदेश दिला गेलेला आहे की तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते सर्वांना सामावून घ्या, लोकांना सामावून घ्या, लोकांच्या प्रतिनिधींना सामावून घ्या, लोकांच्या प्रतिनिधींनी व लोकशाहीतून निर्माण झालेल्या संस्थांना सोबत घेऊन घ्या. तुम्हीच सत्ता घ्या, तुमच्याच हातात असू दे, परंतु आता सर्वांना सामावून घ्या, लोकशाहीला सामावून घ्या. त्याला काय म्हणतात? पुनर्लोकशाहीकरण. मग ही दोन संकल्पना आपल्यासाठी अधिक महत्वाच्या आहेत. यामध्ये काय बघा, पहिला मुद्दा आहे अवलोकशाहीकरण, डी डेमोक्रेटायझेशन. यातला पहिला मुद्दा आहे राजकीय व आर्थिक सत्तेचे काही हातामध्ये झालेलं केंद्रीकरण. गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर राजकीय सत्ता, विशेष करून केंद्र सरकारची सत्ता, ही फक्त काही लोकांच्या हातात आहे. मग ते माननीय प्रधानमंत्री असतील, माननीय गृहमंत्री असतील, किंवा माननीय आणखी काही कॅबिनेट मंत्री असतील. मित्रांनो, समाजशास्त्रामध्ये आणि राजकीय शास्त्रामध्ये म्हणजे राज्यशास्त्रामध्ये एक कॉन्सेप्ट आहे. ती कॉन्सेप्ट काय माहितीये? ती म्हणजे एलिट. एलिट नावाचे एक कॉन्सेप्ट आहे. ते काय म्हणतात की लोकशाही असू दे नाहीतर कुठल्याही प्रकारची शाही असू दे, त्या प्रत्येक शाहीमध्ये म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये सत्ता ही नेहमी मुठभरांच्या हातामध्ये असते. मुठभर उच्चभ्रू लोकांच्या हातामध्ये असते, एलिट लोकांच्या हातामध्ये असते, अभिजन वर्गाच्या हातामध्ये असते. आणि हे दिसायला दिसतं की ही लोकशाही आहे, पण सर्व निर्णय फक्त काही मुठभर लोक घेत असतात. ते कोण असतात? ते एलिट असतात. जसं की माननीय नरेंद्र मोदीजी असतील किंवा त्यांचे काही सहकारी असतील, हे सगळे पॉलिटिकल एलिट आहेत. त्याचबरोबर अर्थकारणामध्ये अंबानी असतील किंवा अडाणी साहेब असतील किंवा आणखी कोणी असतील, हे काय आहेत? हे आर्थिक एलिट आहेत, इकॉनॉमिक एलिट आहेत. यासारख्या लोकांच्या हातातूनच काय होतात? निर्णय होत होते.
म्हणजेच काय, लोकशाही जर आपण लक्षात घेतली तर लोकशाहीचा मुद्दा असा आहे की या लोकशाहीमध्ये सर्व निर्णय हे काही जणांच्या हातात एकवटलेले असतात, ज्याला म्हटलं जातं रूल बाय फ्यू. रूल बाय फ्यू. लोकशाहीची व्याख्या काय आहे? रूल बाय मेजॉरिटी. पण प्रत्यक्षात इथं काय होत आहे? रूल बाय फ्यू. काही लोकांच्या हातातलीच ही सत्ता आहे. यालाच इंग्रजीमध्ये आणखी एक शब्द आहे, ऑलिगॅर्की. ऑलिगॅर्की याला मराठीमध्ये काय म्हणतात? स्वल्पतंत्र. स्वल्पतंत्र, काही जणांच्या हातातली सत्ता. गेटिंग माय पॉइंट? मग सध्या ते होत होतं, काही जणांच्या हातामध्ये सत्ता होत होती आणि त्यामुळे झालं काय होतं की संसदेचं महत्व कमी होत चाललं होतं, कारण मोस्ट ऑफ द डिसिजन हे कॅबिनेट बरोबरच काही मुठभर लोक जे आहेत ते घेत होते. आणि त्यानंतर संसदेमध्ये अगदी बरेचसे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर झालेले आहेत, हे तुम्हाला माहिती असेल. कोणत्याही चर्चेविना मंजूर झालेले आहेत. अगदी आय थिंक 2018-19चं बघा बजेट आहे, विदाऊट एनी डिस्कशन, कुठल्याही प्रकारच्या चर्चेशिवाय ते मंजूर झालं होतं. किंवा संघराज्यवादामध्ये बघा तुम्ही, राज्यांना नेहमी सरकारने सोबत घेतलं पाहिजे, पण जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला तेव्हा कुठल्याही राज्य सरकारच्या राजकीय त्या मुख्यमंत्र्यांना विचारलं गेलं नव्हतं, माहिती सुद्धा नव्हतं. अगदीच काय, कोविडमध्ये जेव्हा लॉकडाऊन लावण्यात आला होता तेव्हा सुद्धा केंद्र सरकारने कुठल्याही राज्य सरकारांना विचारलं देखील नाही. हा संघ राज्यवादावरती फार मोठा अटॅक होता, घाला होता. आणि म्हणून तर ते लोकशाहीचं जे मूळ वैशिष्ट्य आहे ते कमी कमी होत चाललं होतं. इतर संस्था जसं की ही आपली ह्या इलेक्शन कमिशन, जे निवडणूक आयोगाचे जे निर्णय हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात जे पाहायला मिळाले, तर त्यावरून एक शंका उपस्थित होऊ लागली होती की हे खरंच भारतामध्ये निष्पक्ष लोकशाही, निष्पक्ष निवडणुका हे शक्य आहे का आता यापुढे? मात्र मित्रांनो, हे पुन्हा एकदा ह्या लोकसभेच्या निवडणुकीतून दाखवलं गेलं, लोकांकडून दाखवलं गेलं की नाही, कितीही संस्था त्या ठिकाणी दबावाखाली असल्या, लोक मात्र दबावाखाली नाही आहेत. लोक हे स्वतंत्र आहेत आणि त्या पद्धतीने ह्या निकालाकडे पाहिलं पाहिजे. पहिला मुद्दा मी सांगितला तुम्हाला, काय की भारतामध्ये अवलोकशाहीकरण, लोकशाहीचं महत्व कमी का होत होतं? कारण काही जणांच्या हातामध्ये एकवटलेली सत्ता, रूल बाय फ्यू, स्वल्प तंत्र, ऑलिगॅर्की. त्याच्यामुळे काय परिणाम झाले हेही मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेवर विशिष्ट व मोजक्या भांडवलदारांचं वर्चस्व. तुम्हाला माहिती आहे, भारतातले सगळे जे एअरपोर्ट्स आहेत, ह्या एअरपोर्ट्सच्या बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यक्तीला कसं काय मिळू शकतं? भारतातल्या अलीकडल्या काळात जेवढ्या काही खाणींच्या लिलाव झालेल्या आहेत, हे सगळे एकाच कंपनीला, एकाच व्यक्तीला कसे काय मिळू शकतात? मित्रांनो, यावरून हा प्रश्न उपस्थित केला जात होता की भलेही सध्याच्या सरकारचा फारसं काही या दोघांशी संबंध असेल, काही त्यातून त्यांनी काही घेतलं असतील, आपण असं कुठेही म्हणत नाही, पण असं का की एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी सर्व बाबी मिळतायत, सर्व काही अधिकार मिळतायत, सर्व लिलाव मिळतायत, कॉन्ट्रॅक्ट मिळतायत. आणि समजा हे आपण असं म्हणूयात की अरे त्यांना तो अधिकार आहे, जर ते कमी पैशामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतील तर तेच जिंकतील. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण याच्यामुळे जे मोनोपॉली क्रिएट होते त्याचं काय? याच्यामुळे एकाधिकारशाही निर्माण होते आणि एकाधिकारशाही मग समाजातल्या इतर उद्योजकांना मारक ठरते. आणि म्हणून सुद्धा लोकशाहीकरण, आर्थिक क्षेत्राचं, उद्योग व्यवसायाचं सुद्धा लोकशाहीकरण असलं पाहिजे. तिथे सुद्धा सर्वांना अधिकार असला पाहिजे, सर्वांना वाढण्याचा आणि पुढे जाण्याचा अधिकार असला पाहिजे. ते होत नव्हतं गेल्या एक दशकामध्ये. अस्मितेचे राजकारण आणि जातीय ध्रुवीकरण, विषमता वाढलीये बरं का. तुम्ही बघा की या काळामध्ये आपण पाहिलेलं सुद्धा आहे की भारतामध्ये जी ग्लोबल जी काही वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट आहे, त्या वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्टनुसार आज भारतामध्ये ज्या प्रकारची असमानता आहे, आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमता भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश होते त्या ब्रिटिश काळातल्या, त्या पारतंत्र्यातल्या काळाप्रमाणे आजची आपली असमानता आहे, इतकी तीव्र आहे. म्हणजे 10% लोक आहेत की ज्यांच्या हातामध्ये 56% संपत्ती एकवटलेली आहे. हे लक्षात घ्या. मग एवढी विषमता आहे, पण एवढी विषमता, एवढी बेरोजगारी आहे असून सुद्धा सर्वसामान्य लोक मात्र सत्ताधारी पक्षालाच भरभरून मतं देत होती. मग ती का देत होती? त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे अस्मितेचं राजकारण. अस्मितेचं राजकारण म्हणजे काय? अस्मितेचं राजकारण म्हणजे विशिष्ट समुदायाच्या
ओळखीचा एकतर स्वतःसाठी फायदा करून घ्यायचा, नाहीतर त्या ओळखीला अशा प्रकारे वापरायचं की इतरांच्या मनामध्ये त्याबद्दल भीती निर्माण झाली पाहिजे. म्हणजे कसं हो? म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मुस्लिम समुदाय, या मुस्लिम समुदायाच्या अस्मितेचा म्हणजे त्याच्या ओळखीचा, त्याच्या आयडेंटिटीचा नेहमीच बीजेपीने सुद्धा वापर केला आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा वापर केला, सत्ताधारी आणि विपक्ष दोघांनी वापर केलेला आहे. मग एकाने नेहमी घाबरवून, बघा यांच्यामुळे हिंदू खतऱ्यामध्ये आहेत असं घाबरवून त्यांचा उपयोग केला, तर दुसऱ्या पक्षाने म्हणजेच काँग्रेसने पक्षाने काय केलंय, नेहमीच तुम्ही तुम्ही हिंदू नाही तर तुम्ही धोक्यामध्ये आहात आणि तुम्हाला जर वाचायचं असेल, अस्तित्व टिकवायचं असेल तर आमच्याकडे या, पर्याय नाहीये. पण ह्या दोघांनीही नेहमी या समुदायाला घाबरवलं किंवा याचं लांगुल चालन केलं आणि आपला फायदा करून घेतला. आणि यामुळे होतंय काय की देशामध्ये सतत धर्माच्या आधारावरचं राजकारण, ध्रुवीकरण हे वाढत राहिलं. हे ध्रुवीकरण वाढत राहिल्यामुळे लोकशाही जी निकोप असते, लोकशाहीमध्ये धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही आपलं मतदान करत असता, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत असता, हे इथे होत नव्हतं. आता इथे काय होत होतं, धर्माच्या आधारावरचं राजकारण सुरू झालं. जर एक म्हणाला की आम्ही श्रीरामाचं मंदिर बांधलेलं आहे, तर दुसरा म्हणायचा की आम्ही पण जानवं घालून आता मंदिरामध्ये चाललेलो आहे. त्यामुळे ना काँग्रेस ना बीजेपी हे दोन्हीही पक्ष तसे बघितले तर हे धर्माचा वापर अलीकडल्या काळात दोघेही करत होते आणि त्यामुळे लोकशाहीचा मात्र गळा गुदमरत होता, हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून ह्या दशकामध्ये, पाठीमागचे जे दशक आहे, या दशकामध्ये आपल्याला लोकशाहीची मूल्य कुठेतरी कमकुवत होत असताना पाहायला मिळतात. आणि म्हणूनच त्याला काय म्हणलेलं आहे, अवलोकशाहीकरण म्हटलेलं आहे. पण या अवलोकशाहीकरणाच्या संदर्भातच आता आपल्याला आणखी एक संकल्पना बघावी लागेल, ती म्हणजे पुनर्लोकशाहीकरण. हा जो काही आत्ता लोकसभेच्या निवडणुकीचा जो मुद्दा आहे की ज्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे रिझल्ट काय आहेत, यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाकडे सत्ता असणार आहे, परंतु जे बहुमत कमी झालं, योगेंद्र यादव हे आणखी एक महत्वाचे राजकीय विचारवंत आहेत, तुम्हाला माहिती असतील. त्यांचं एक विश्लेषण असं होतं की जर समजा 300 पेक्षा जास्त खासदार जर भारतीय जनता पक्षाचे जर निवडून आले, तर याचा अर्थ स्पष्ट असेल की त्यांनी लोकांच्या मनामध्ये विकास व धर्म व अस्मिता या सगळ्यांच्या माध्यमातून घर निर्माण केलंय, आत्मविश्वास निर्माण केलाय. पण जर 300 पेक्षा कमी जर आले, तर जे अबकी बार 400 पार असं म्हणणारा जो पक्ष आहे, जर त्याला 300 पेक्षा जर खासदार कमी मिळाले, तर मात्र त्याने समजून जावं की हा आपला नैतिक पराभव आहे, मोरल डिफीट आहे. मात्र जर 270 किंवा 280 पेक्षा कमी मिळाले, खरं तर 270च, म्हणजे बहुमतापेक्षा जर कमी मिळाले, 272 असतात ना, 272 पेक्षा जर कमी मिळाले, तर मात्र भारतीय जनता पक्षाने, बघा लक्षात घ्या, तर मात्र त्याने समजावं की आपलं इथे राजकीय हा पराभव आहे. 272 ते 240, आज 240 पर्यंत हा भारतीय जनता पक्ष आहे, तर हा राजकीय पराभव आहे असं ह्या सत्ताधारी पक्षाने समजून जावं, असं योगेंद्र यादव म्हणतात. हा राजकीय भाग जरी सोडला आपण, तरी सुद्धा लक्षात घ्या की सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे, या पक्षाच्या चेहऱ्यावरती हास्य किंवा ते आत्मविश्वास का झळकत नाहीये, त्याचं मुख्य कारण ह्या विश्लेषणामध्ये तुम्हाला सापडेल. आता हे विश्लेषण तुम्हाला कुठे परीक्षेला उपयोगाचं नाहीये, पण तुम्हाला समजण्यासाठी उपयोगाचं आहे. तसंच नैतिक पराभव काय असतो याचे कॉन्टेक्स्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की नाही, म्हणून तुम्हाला मी हे सांगितलं. पण मग ह्या लोकशाहीच्या आत्ताच्या ह्या उत्सवामुळे, या लोकसभेच्या निवडणुकीमुळे भारतामध्ये पुन्हा एकदा लोकशाही हिला कुणी ग्रँटेड पकडू शकत नाही हे सिद्ध झालं. तुम्ही हिला गृहीत धरू शकत नाही, कारण ही लोकशाही आहे. ही लोकशाही आपल्याला पाहायची आहे त्या माध्यमातून की जिथे पुनर्लोकशाहीकरण घडून आलंय. पुन्हा लोकशाहीची जी बीज आहेत, जे मूल्य आहेत, ते मजबूत होताना दिसत आहेत. कशी? क्रमांक 1 ते म्हणजे युती सरकार. आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये किंवा आपण जर बघितलं तर हा जो काही ट्रेंड होता की फक्त काही लोकांच्या हातामध्ये असणारी सत्ता, आता मात्र युती सरकारकडे जाईल. आणि युती सरकारकडे आता मात्र जे कोणी पंतप्रधान बनतील त्यांना व त्यांच्या मंत्री महोदयांना आपल्या सोबतच्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन पुढे जावं लागेल. जे लोकशाहीचं खरं मूल्य आहे, जे खरी पद्धती आहे, त्यामुळे सुद्धा काय पुन्हा लोकशाहीला उभारी आली हे म्हणता येतं. दुसरं काय,
याच्यामुळे काय होईल, वैयक्तिक अधिकार, वैयक्तिक जी काही वलय निर्माण झालं होतं ना, की मान्य नरेंद्र मोदीजी त्यांचं काम, त्यांचे धडाडी व त्यांचा एकूण वकूब आणि प्रशासनाबद्दल त्यांची असणारी कमांड, त्यांचा अनुभव, याच्याबद्दल कुठल्याही व्यक्तीला दुमत असण्याचं कारण नाही. व्यक्तीची पात्रता असल्याशिवाय व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर पोहोचू शकत नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक बाबी आहेत. पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या पद्धतीने की शेवटी मी मनुष्य आहे, ते त्यांच्या स्वतःबद्दल म्हणायचे की शेवटी मी मनुष्य आहे, त्यामुळे माझ्यामध्ये सुद्धा काही दोष असू शकतात, हे मला मान्य करावं लागेल. तसंच इथे सुद्धा मान्य नरेंद्र मोदीजी यांच्याकडे जरी ती करिश्माई सत्ता असली, जे करिश्माई त्यांचं व्यक्तिमत्व असलं, त्यांच्यातही काही दोष आहेत. आणि ते आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की आता युती सरकारमुळे त्यांचं जे काही एकवृत्ती होती, एकलाचलोरी वृत्ती होती, आता ती कुठंतरी त्यांना कमी करावी लागेल आणि लोकशाही प्रक्रियेला महत्व द्यावं लागेल. आपल्या संस्थांना त्यांनी ज्या पद्धतीने बांधून ठेवलं होतं या सरकारने, आता त्या मोकळा श्वास घेतील. किंबहुना राजकीय पक्ष जे आहेत, ज्या विरोधी पक्ष ज्या आता त्या ठिकाणी बघा तुम्ही की आतापर्यंत विरोधी पक्षच नव्हता, पण आता एक प्रबळ विरोधी पक्ष आलेला आहे. आणि ह्या प्रबळ विरोधी पक्षामुळे सुद्धा भारतातली लोकशाही आता पुन्हा एकदा नव्याने उमारी फुटते, त्याला नवीन कोंब फुटतायत, नवी पालवी फुटतेय असंही म्हणता येईल. विरोधी पक्ष लक्षात घ्या, लोकशाहीचं यश हे सत्ताधारी पक्षावर नसतं अवलंबून, ते विरोधी पक्षावर अवलंबून असतं. विरोधी पक्ष जेवढा मजबूत तेवढी जास्त लोकशाही ही मजबूत असते. आणि त्यामुळे आता हे होऊ शकतं आणि म्हणून म्हटलंय पुनर्लोकशाहीकरण. दुसरा मुद्दा, संघराज्याला नवसंजीवनी मिळेल. संघराज्याला नवसंजीवनी कशी मिळेल, तर मगाशी मी जी उदाहरणं सांगितली तुम्हाला, आता सरकारला असं करून चालणार नाही. आता सरकारला त्यामध्ये बोलावंच लागेल, राज्यांना सोबत घ्यावं लागेल या पक्षांना. जसं बघा ना तुम्ही, आंध्र प्रदेशमधले TDP अतिशय महत्वाचे आहेत, न विचारता जाऊ शकत नाही तुम्ही पुढे. नितीश कुमार यांना न विचारता पुढे जाऊ शकत नाही, मान्य आहेत, थोडेच आहेत, 7च खासदार असतील, पण असे नात का एकनाथराव शिंदे यांना तिथे तुम्हाला विचारावंच लागेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना डावलून तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे आता राजकीय पक्षांना घेऊन जावं लागेल. आणि तुम्ही नोटीस केलं का, माननीय पंतप्रधानांनी जेव्हा लोकशाहीचा हा विजय घोषित केला किंवा ते साजरा करत होते, तेव्हा त्यांनी पहिला शब्द वापरला की हा NDAचा विजय आहे, हा BJPचा नाहीये. त्यामुळे त्यांनाही आता हे माहिती आहे की आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल आणि त्यामुळे संघराज्य व्यवस्था कायम होईल, मजबूत बनेल, आणखी ते गरजेचं आहे. आणि तिसरं, सामाजिक समतेला प्राधान्य. म्हणजे आता अनेक पंडित आणि अनेक महत्वाचे नेते वगैरे त्याच्यावरती चर्चा करतायत, ते उत्तर शोधून काढतील, यथावकाश मिळेल माहीत नाही. पण ज्या राम मंदिराची बांधणी या सरकारच्या काळात झाली आणि ज्या अयोध्येमध्ये झाली, तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या एकूण त्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागतो, हे दाखवत आहे. ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधान म्हणाले की मला ईश्वराने पाठवलेलं आहे इथे, ते असेल, किंवा ज्या पद्धतीने साध्वींनी हैदराबादमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी वर्तन केलं, किंवा इथं सर्वत्रच, तर याच्यामुळे झालंय काय की ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तिथे भारतीय जनता पक्षाला तिथे पराभव स्वीकारावा लागलाय. त्याचा आढावा किंवा असा घेतला तर बघा, भारतीय जनता पक्षाचं म्हणणं असं होतं की नाही, याच्यामुळे हिंदू काय होतील, एकवटतील आणि ते मात्र भरघोस मत देतील. पण ते तसं नाही झालं. हिंदू हे डिवाइड झाले, हिंदूंची मतं डिवाइड झाली. कारण मोस्टली हिंदूमध्ये या सत्ताधारी पक्षावरती जे दलित आहेत, ते आदिवासी आहेत, ते आणि जे वंचित आहेत ते हे नाराज होते. हे नाराज आहेत अनेक प्रकारचे, त्याचं एक स्वतंत्र विश्लेषण करावं लागेल, पण ते नाराज होते. कारण ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये उन्नावची घटना घडली किंवा गुजरातमध्ये काही घटना घडल्या की जिथे पुन्हा एकदा दलित या समुदायांच्या व्यक्तींना मंदिरातला प्रवेश नाकारणं किंवा काही गायीचे मांस खाण्याच्या नावाखाली मारझोड करणं, हे सगळे प्रकार घडत होते. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर बघितलं आपण तर अस्मितेचं राजकारण म्हणजे काय की मुस्लिमांचं चेहरा दाखवायचा, फोटो दाखवायचा आणि घाबरवून मतं मिळवायची, आता हे होणार नाही किंवा ते कमी व्हायला लागेल. आणि म्हणून सुद्धा ही लोकशाही किंवा हे सगळं जे आहे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. आणि याचाच मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाहीकरण, पुनर्लोकशाहीकरण, समजतंय. आणि म्हणून ह्या लोकसभे निवडणुकीचं हे महत्व आहे. पण
इथे जर बघितलं आपण तर आयडिया ऑफ न्यू इंडिया ही सुद्धा या लोकशाहीच्या एकूण भारतीय लोकशाहीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पण ही आयडिया ऑफ न्यू इंडिया ही काही या आजच्या लोकसभेच्या निवडणुकीतून पुन्हा जन्माला आली आहे का? तसं नाहीये. आयडिया ऑफ न्यू इंडिया ही फार जुनी संकल्पना आहे. मग ती काय आहे? ती आधुनिक भारताची संकल्पना काय आहे? ही आधुनिक भारताची संकल्पना लक्षात घ्या, ही पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्याशीच ती संबंधित आहे असं नाही. आधुनिक भारताची संकल्पना ही त्या प्रत्येक व्यक्तीशी संबंधित आहे ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, आपल्या प्राणांची आहुती दिली, घरदार सोडलं, देश सोडला आणि आपलं सर्वस्व बलिदान दिलं. त्या प्रत्येकाच्या नजरेतून आपल्याला ह्या आधुनिक भारताकडे बघावं लागेल, आयडिया ऑफ न्यू इंडियाकडे बघावं लागेल. मात्र जर बघितलं, जो हिंदुत्व आहे बघा, पुन्हा मुद्दे लक्षात घ्या, हिंदुत्व आणि हिंदुत्वाची राजकीय विचारसरणी यात फरक केला पाहिजे. तर हिंदुत्वाची जी राजकीय विचारसरणी आहे ती काय करते, तर ती हिंदुत्वाला नेहमी त्या गझनीच्या अटॅकला जोडते. गझनी आला किंवा तो घोरी आला, त्याने अटॅक केला, तेव्हापासून आपण 1000 वर्ष गुलामीखाली होतो आणि म्हणून मग हे सगळं आहे. आणि मग लक्षात घ्या, तो गुलामीचा जो कालखंड आहे त्या कालखंडाच्या परिणामी जी मुस्लिमांचं जे लांगुल चालन करण्याची जी मनोवृत्ती निर्माण झाली ह्या काँग्रेसच्या राजकीय पक्षामध्ये किंवा काँग्रेसच्या लोकांमध्ये, ही गुलामगिरीची वृत्ती आहे. मग नवीन भारत कोणता आहे? तर हिंदुत्व राजकीय विचारसरणीला असं वाटतं की नवीन भारत म्हणजे तोच जुना, कोणता? प्राचीन, सनातन. त्यामुळे त्यांना नवीन आधुनिक भारत असं काही त्यांना नको आहे. त्यांना काय पाहिजे? त्यांना सनातन भारत निर्माण करायचा आहे. तो भारत जो 1000 वर्ष गुलामीच्या पूर्वीचा असेल असं त्यांना वाटतं. मात्र जर आपण बघितलं तर भारतीय राज्यघटना मात्र याच्या अगदी वेगळं सांगते. आधुनिक भारताची जी कल्पना आहे ती आपल्याला या भारताच्या आधुनिक राज्यघटनेमध्ये सापडते. आणि म्हणून ती एका धर्माशी संबंधित नाहीये, ती एका कालखंडाशी संबंधित नाहीये. हे सुद्धा या लोकशाहीच्या निवडणुकीतून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून बघा, आयडिया ऑफ इंडियाचा पुनर्जन्म, हा पुनर्जन्म कसा आहे तर राज्यघटनेमध्ये असणाऱ्या आयडिया ऑफ इंडियाचं पुनरुज्जीवन झाल्याचं आपल्याला ह्या निकालातून दिसून येतं. या कल्पनेमध्ये सर्व नागरिकांसाठी समान न्याय, समता, हक्क, सन्मानाची बांधिलकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि हिंदुत्व राजकीय विचारसरणीचा प्रतिकार करणं हे सगळं याच्यामध्ये समाविष्ट आहे. का बरं असं म्हणालो मी? हिंदुत्व राजकीय विचारसरणीचा प्रतिकार हा राज्यघटनेत आहे. हो, कारण राज्यघटना हे मान्य करते की भारतामध्ये सर्व धर्मांना समान महत्व आहे, समान स्थान आहे. पण राज्यघटना हे कधीच मान्य करत नाही की हिंदुत्वाच्या नावावरती राजकीय पोळी भाजणं, मुस्लिम धर्माच्या नावावरती राजकीय पोळी भाजणं, मग ते असुद्दीन ओवैसी जरी ते करत असतील तर ते सुद्धा भारतीय राज्यघटनेचे स्वीकृत नाहीये ना. ते भारतीय जनता पक्षाचं मध्ये करत होतं तेही मान्य नाहीये. आणि त्यामुळे भारतीय राज्यघटना या प्रकारच्या संकल्पनेला विरोध करते. आणि म्हणून ते सर्व धर्माला समान महत्व देते. लक्षात घ्या, भारताच्या अस्मितेचा केंद्रबिंदू ही राज्यघटना आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा एक अत्यंत महत्वाची बाब घडली, ती म्हणजे राज्यघटना ही सतत केंद्रस्थानी होती. एक जण राज्यघटना हातात घेऊन म्हणत होता की राज्यघटना आम्हाला वाचवायची आहे, दुसरा म्हणत होता अरे राज्यघटना तुम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बदलवून टाकाल. व्हॉटेव्हर, दोघेही त्या ठिकाणी राज्यघटनेबद्दलच बोलत होते. यामुळे झालं काय? यामुळे झालं असं की ही जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेबद्दल जनमानसामध्ये बरंच मोठं कौतुक, बरंच मोठं उत्सुकता आणि पहिल्यांदाच राज्यघटनेबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. आणि राज्यघटना हा केंद्रबिंदू बनला पुन्हा एकदा. भारताची मूलभूत मूल्य, भारतीय समाजाची, भारतीय तत्वांची, भारतीय सभ्यतेची आणि तत्वांना मूर्त स्वरूप देणारा मुख्य दस्तऐवज म्हणून आपल्याला राज्यघटनेकडे पाहावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रामुख्याने संविधान सभेतील चर्चेच्या आधारावर ही राज्यघटना व त्याची निर्मिती केली आणि तीच आपल्या या सभ्यतेचा केंद्रबिंदू आहे. न्याय, समानता, अधिकार आणि प्रतिष्ठा. न्याय, समानता, अधिकार, प्रतिष्ठा
त्याचबरोबर सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता, संघराज्यवाद ही आपल्या भारतीय राज्यघटनेची मूळ तत्व आहे, जी भारताच्या या उद्याच्या भारताच्या आतापर्यंतच्या भारताला त्याने दिशा दिली आहे. आणि आजचा हा नवीन भारत जो आहे तो या तत्वांपासून बनलेला आहे. द आयडिया ऑफ इंडिया इज व्हॉट? इट इज नथिंग बट दीज प्रिन्सिपल, दीज व्हॅल्यूज विच आर एनश्राइन्ड इन अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जी भारताच्या राज्यघटनेमध्ये निहित आहेत. ही आमच्या आधुनिक भारताची काय आहे? ओळख आहे. आमच्या आधुनिक भारताची ही तत्व आहेत, ही वैशिष्ट्ये आहेत. आणि म्हणूनच लक्षात घ्या, ऐतिहासिक विषमता दूर करण्यासाठी आणि उपेक्षित समुदायांना संधी प्रदान करण्यासाठी राज्यघटना नेहमीच सकारात्मक कृती धोरणांचं समर्थन करते. आरक्षण हे आरक्षण जे असेल, किंवा त्याचबरोबरीने स्त्रियांना सुद्धा दिले गेलेलं आरक्षण असेल, किंवा त्या पलीकडे जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांना जेव्हा शासन मोफत आरोग्य विमा देतं, किंवा शेतकऱ्यांना थेट काही पैसे देतं, ह्या सगळ्यांना मान्यता आहे आपल्या भारतीय राज्यघटनेची. का? कारण भारतीय राज्यघटना म्हणते आपलं शासन हे कल्याणकारी आहे. कल्याणकारी या नात्याने ते आईसारखं आहे, आणि आई या नात्याने ते जे कमकुवत मुलं आहेत त्यांना ती तिथे नेहमीच झुकतं माप देईल. हे सकारात्मक कृती आहे. याचा अर्थ त्या धडधाकट मुलांनी असा घेऊ नये की त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुद्दा कळतोय? तर हे होऊ नये, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून विषमतेवर हल्ला, आपली राज्यघटना, आपला हा नवीन आधुनिक भारत हा विषमतेवर हल्ला करणारा आहे, कुठल्याही प्रकारची. मग ते सामाजिक असो, मग ते आर्थिक असो, राजकीय असो, ही सगळी ही जी विषमता आहे ती कमी करणं हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे. लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे. आणि आजच्या आधुनिक भारताचं ते उद्दिष्ट आहे. आपल्याला हे कमी करायचं आहे. सर्व नागरिकांना समान संधी, निष्पक्ष पद्धतीने त्यांना संधी देणं हे आपल्या या नव्या भारताचं मुख्य वैशिष्ट्य आहे. 2024च्या ह्या निवडणुकांचे निकाल कथित धोक्यांपासून घटनात्मक मूल्यांचं रक्षण करणारे ठरलेले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान राज्यघटनेवर भर दिल्याने समकालीन राजकीय चर्चेत राज्यघटना पहिल्यांदाच आली, हे सुद्धा आपल्याला आता पाहावं लागतं. मित्रांनो, जनराजकारण आणि घटनात्मक जागृती, आतापर्यंत ल्युटन्स इंडिया किंवा ल्युटन्स वसाहत जे काही भारताच्या दिल्लीमध्ये असणाऱ्या त्या JNU मध्ये, दिल्ली विद्यापीठामध्ये, किंवा ल्युटन हिल किंवा ल्युटनचं जे काही एक कळबोंड असायचं, म्हणजे काय हो, म्हणजे असे थोडेफार उच्च विद्याविभूषित लोक की तेच केवळ राज्यघटनेबद्दल चर्चा करायचे, ते धोक्यात आहे किंवा पाहिजे का नाही पाहिजे, व्हॉटएव्हर. पण पहिल्यांदा असं झालं की राज्यघटना ही जनसामान्यामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक सभेमध्ये महत्वाचा मुद्दा बनली. आणि हे खूप महत्वाचं होतं. पुन्हा एकदा या आधुनिक भारताची जी पुनर्जन्माची गरज होती, किंवा त्याची जी काही पुन्हा नव्याने बळकटी होण्याची गरज होती, त्यासाठी. आणि हे या वैशिष्ट्य आहे. विशेषतः सुशिक्षित दलित, OBC यांना घटनात्मक मूल्यांविषयी जागरूकता आणि काळजी याच्यामुळे वाढलेली आहे सुद्धा. विरोधकांचा राज्यघटनेचा वापर ज्या पद्धतीने त्यांनी केला, त्यामुळे सुद्धा याचा निश्चितपणे सत्ताधारी पक्षाला सुद्धा ती दखल घ्यावी लागली की नाही, राज्यघटनेबद्दल त्यांनाही बोलावं लागलं. आणि त्यामुळे पहिल्यांदाच भारतीय राज्यघटना इतक्या इंटेलेक्च्युअल आहेत असं आपल्याला दिसायला लागलं की अरे वा, इथे आता राज्यघटनेविषयी बोललं जात आहे, नाही का. सो हे सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, ही आहे आधुनिक भारताची, आधुनिक स्वरूपाची प्रतिमा. आयडिया ऑफ इंडिया काय असेल तर ते आपल्याला इथून सांगता येऊ शकतं. या लोकसभेच्या निवडणुकांनी निश्चितपणे एक खूप वेगळ्या पद्धतीने भारतीय लोकशाहीचा, म्हणून बघा एक मस्तपैकी हे हेडिंग आलं होतं सकाळला, ते म्हणजे लोकशाही मेव जयते. शेवटी या निवडणुकीमध्ये लोकशाहीचा विजय झालेला आहे. लोकशाहीचा, कारण एक प्रबळ पक्ष असणं हे गरजेचं होतं. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची मनोवृत्ती सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण होणं हे गरजेचं होतं. धर्माच्या आधारावरती राजकारण केलं जाऊ शकतं, पण त्याचा किती अतिरेक असावा याच्याबद्दल विचार करायला लावणारी ही आपली आत्ताची लोकसभेची निवडणूक होती मित्रांनो. आणि म्हणून सुद्धा याचं महत्व आपल्याला पाहायला मिळतं. तसंच सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो आणखी नव्या जोमाने, आणखी नव्या त्वेषाने त्या ठिकाणी भारताच्या उभारणीसाठी ते जे गेल्या काही दशकांपासून काम करतायत ते निश्चितपणे पुढे हे घेऊन जातील. विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध न करता
कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि सतत सत्ताधारी पक्षावरती चेक अँड बॅलन्स ठेवण्याचं काम करेल. इतर ज्या काही संस्था आहेत, मग वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शासकीय संस्था आहेत, मग ते ईडी असेल, सीबीआय असेल, यासारख्या संस्था ह्या थोड्याशा अधिक निष्पक्षपणे काम करतील, अशी सगळी अपेक्षा आपल्याला या ठिकाणी व्यक्त करता येते. ठीक आहे, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.